नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर सायली बाजड. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजची हेल्थ टिप आहे नेवर स्किप युअर ब्रेकफास्ट. बरेच जण वेट लॉससाठी किंवा वेळ मिळत नाही म्हणून सतत ब्रेकफास्ट स्किप करत असतात. पण ब्रेकफास्ट स्किप केल्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे का? ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मेटाबॉलिझम स्लो डाऊन होतं. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे आपण जे अन्न घेतो त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं. तर अन्नाचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होण्याच्या प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणतात. नंबर 2, आपल्या क्रेविंग्स भरपूर वाढतात. नंबर 3, आपलं ओव्हर इटिंग होतं. जेव्हा आपण ब्रेकफास्ट स्किप करून लंच करतो डायरेक्टली, तेव्हा आपलं ओव्हर इटिंग होतं. सो ब्रेकफास्ट स्किप करण्याऐवजी तुम्ही ब्रेकफास्टचे हेल्दी ऑप्शन चूज करा. ब्रेकफास्ट हा आपण सकाळी उठल्यापासून 1 ते 2 तासात व्हायला हवा, जे लेडीजसाठी इज नॉट पॉसिबल. पण ॲटलिस्ट सकाळी 9च्या आधी तुमचा ब्रेकफास्ट व्हायला हवा. ब्रेकफास्टसाठी कुठले कुठले हेल्दी ऑप्शन्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण हेल्दी ब्रेकफास्ट केल्यामुळे काय होतं, काय फायदा होतो ते ते आधी मी सांगते तुम्हाला. हेल्दी ब्रेकफास्ट केल्यामुळे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहते, आपला फोकस इम्प्रूव्ह होतो, परत वेट कंट्रोलमध्ये मदत होते. सो चूज हेल्दी ब्रेकफास्ट. आता हेल्दी ब्रेकफास्टचे ऑप्शन्स काय काय आहेत? जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही 2 बॉइल्ड एग घ्या, त्याबरोबर सोक आल्मंड्स घ्या, रात्री 5 बदाम भिजत घाला, ते तुम्ही घ्या. नंबर 2, तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता, चणे शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. परत तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पोहे उपमा हा ऑप्शन चूज करू शकता. त्यामध्ये भरपूर व्हेजीज टाकून तुम्ही सत्तू पण तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. हे सगळे हेल्दी ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आहेत. सो फ्रेंड्स, ईट स्मार्ट अँड स्टे फिट. स्टे ट्यून. बाय बाय. टेक केअर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.